महाराष्ट्रात पावसाचा कहर. अलर्ट म्हणजे नक्की आहे तरी काय? गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी कोसळणारा पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारे, तर काही ठिकाणी पाण्यात अडकलेला रस्ता. हा पाऊस जसा जसा वाढत जातो तशी संपूर्ण माहिती न्यूज चॅनल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपल्या कानांवर 3 शब्द वारंवार पडतात: येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की हे अलर्ट, इशारा म्हणजे नेमकं काय आणि हे अलर्ट जारी केल्यावर आपल्याला काय करायला हवं? काय आहेत हे अलर्ट? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD हवामान खात्याकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अलर्ट जारी केले जातात. या हवामान इशाऱ्यांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये घबराट निर्माण करणे नाही, तर सावधगिरी आणि सुरक्षा यांची जाणीव करून देणे आहे. हे अलर्ट मिळाल्यानंतर प्रशासन सतर्क होते आणि संभाव्य परिस्थितीत तयार राहते आणि प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या जातात. येलो अलर्ट, पिवळा इशारा. येलो अलर्ट म्हणजे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना असते. या अलर्ट मध्ये संभाव्य धोका उद्भवण्याची भीती असते, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचे सांगितले जाते. जेव्हा हवामान अचानक बदलते, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आणि वाऱ्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता असते, तेव्हा पिवळा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट, नारंगी इशारा. याचा अर्थ होतो पावसाचा धोका वाढला आहे आणि तो मध्यम ते जास्त गंभीर स्तरावर पोहोचला आहे. या अलर्ट मध्ये प्रशासनाकडून नागरिकांना धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सांगितले जाते. यावेळी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय होतात आणि नागरिकांना सूचना दिल्या जातात. यावेळी सुरक्षिततेसाठी घराबाहेर न पडणे, आपत्कालीन किट तयार ठेवणे यासारख्या खबरदाऱ्या घेण्याचे सांगितले जाते. या अलर्टचा अर्थ होतो जोरदार पाऊस, वादळ, पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट, लाल इशारा. लाल इशारा म्हणजे नावाप्रमाणेच अत्यंत गंभीर आणि तातडीचा धोक्याचा इशारा देतो. या वातावरणात मनुष्य जीवनाला आणि मालमत्तेला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकतो. जेव्हा पाऊस, भीषण वादळ, पूर किंवा भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि ही परिस्थिती नियंत्रणाखाली नसल्याचे समजते, तेव्हा हा लाल इशारा दिला जातो. या स्थितीत प्रशासनाकडून नागरिकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाते. यावेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज असतात आणि अत्यावश्यक ठिकाणी बचाव कार्य सुरू असते. थोडक्यात कोणता अलर्ट देतो कोणती माहिती? येलो अलर्ट सौम्य पण गंभीर इशारा, नागरिकांना सावधानतेचा इशारा. ऑरेंज अलर्ट, धोका वाढतोय, सतर्क रहा, खबरदारी घ्या. रेड अलर्ट, सर्वात मोठा धोका, आता परिस्थिती गंभीर आहे, अलर्ट वेळी सावध राहा, सतर्क रहा. पावसाच्या हंगामात अलर्ट फक्त एक सूचना नाही, तर तो एक संदेश आहे. वेळेत निर्णय घ्या, स्वतःचा जीव वाचवा. प्रशासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेला गांभीर्याने घ्या. आपलं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी सजग नागरिक व्हा.